रामकृष्ण हरी माऊली. मी विनोद घाडगे. एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीहून पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघाली. काल जेजुरीत मोठ्या उत्साहानं भंडारा उधळत पालखीचं आगमन झालं, मुक्काम पार पडला आणि त्यानंतर जेजुरीकरांनी ज्ञानोबांच्या पालखीला निरोप दिला. तर तिकडे तुकोबांच्या पालखीनं आज रोटी घाट पार केला. अत्यंत अवघड असा टप्पा पार केला. हा सोहळा आपण थेट रोटी घाटातून अनुभवणार आहोत. त्याचबरोबर राज्यभरातील विविध संतांच्या पालख्यांचे ताजे अपडेट्सही जाणून घेणार आहोत आपल्या या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात. ज्या रोटी घाटातून तुकोबांची पालखी पुढे सरकते, जो घाट पालखीनं आज पार केला, त्याचीच गोष्ट सांगतोय आपला लाडका छोटा वारकरी. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अत्यंत थरारक आणि वैशिष्ट्यपूर्ण टप्पा म्हणजे रोटी घाट. पाटस येथील विसाव्यानंतर पालखी सोहळा बारामतीकडे प्रस्थान करतो. याच प्रवासात लागतो रोटी घाट. हा घाट अवघड, नागमोडी आणि तीव्र चढणीचा आहे. पालखीचा रथ सुरक्षितपणे वर नेण्यासाठी परंपरेनुसार अतिरिक्त बैलजोड्या जोडल्या जातात. साधारण 6 ते 8 बैलजोड्या म्हणजे 12 ते 16 बैल एकत्र येऊन हा मानाचा रथ ओढतात. या अतिरिक्त बैलजोड्या देण्याचा मान रोटी गावच्या शेतकऱ्यांकडे आहे. रथ घाट चढू लागला की संपूर्ण परिसर जयघोषाने दुमदुमून जातो. ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. टाळ मृदुंगाचा नाद, वारकऱ्यांचा उत्साह आणि विठ्ठल नामाचा गजर. रोटी घाट चढून झाल्यानंतर वर पठारावर तुकोबांची अभंग आरती होते. मान्सूनमुळे हिरवाईने नटलेला हा घाट आणि लाखो भाविकांची गर्दी, हा सोहळा डोळ्यांत आणि मनात कायमचा साठून राहतो. म्हणतो छोटा वारकरी, बोला राम कृष्ण हरी. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातला महत्त्वाचा टप्पा, जसं आता आपल्या छोट्या वारकऱ्याने सांगितलं तसं हा रोटी घाट. अत्यंत अवघड असा रोटी घाट वैष्णवांच्या या सोहळ्याने पार केला. कठीण असला तरी ज्ञानोबा तुकोबांच्या गजेरात अवघड वाटही अगदी सहज सोपी होऊन जाते. हाच अनुभव आज प्रत्येक वारकऱ्याने घेतला असला तरी त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघड अशा रोटी घाटात सध्या पोहोचलाय. पाटणहून निघालेला हा सगळा वैष्णवांचा मेळा पुढे बारामती जवळ करतोय आणि बारामतीला येत असताना असा नेकलेस व्ह्यू असलेला वळणदार असा हा रोटी घाट आहे. ज्या रोटी घाटामध्ये आपण बघतोय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पोहोचली आहे. पालखीच्या समोर ज्या पालखीच्या समोर ज्या दिंड्या चालतात त्या दिंड्या आता हा रोटी घाट पूर्ण करतायत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी या रोटी घाटातून पुढे आणण्यासाठी अगदी स्वयंसेवकाची मोठी टीम फौज तैनात असते. कारण आपल्या सगळ्याला माहीत आहे की जसं आपण दिवे घाटामध्ये बघितलं की ज्यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटात पोहोचली होती त्यावेळी जवळपास 12 बैलजोड्या लावलेल्या होत्या. ज्या बैलजोड्या हा रथ वर ओढायचं काम करत होत्या, पालखी वर न्यायचं काम करत होत्या. आणि इथंही बघतोय आपण की या 3 बैलजोड्या इथं समोर तयार ठेवल्यात, 4थी बैलजोडी समोर आहे. आणि अशा प्रकारे जास्तीच्या बैलजोड्या ठेवल्या जातात कारण खूप वेळा हा रथ ओढायला त्रास होतो. आणि आपण बघतोय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, जो पालखी सोहळा आता या रथाला घेऊन पुढे जातोय, पालखीला घेऊन पुढे जातोय. आणि याच पालखीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्यात. ज्या पादुकाचं दर्शन दिवसभरात 4 विसावे असतात. त्या प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी पंचक्रोशीतील भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था केलेली असते. आणि याच ठिकाणी आपण बघतोय की अवघड असा घाट होता. आता या घाटाचं चौपदरीकरण झालं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की रस्ता विस्तीर्ण असा रस्ता या पालखी मार्गात मिळाला आहे. आणि असा हा अवघड रोटी घाट पार करून आता हा वैष्णवांचा मेळा बारामतीमध्ये येऊन विसावणार आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, रोटी घाट. वारीत लाखो वारकरी जरी चालत असले तरी लक्ष वेधून घेते ती त्यांची शिस्त.
हा सोहळा जितका भक्तीचा असतो तितकाच तो शिस्तीचा असतो. अर्थात त्यामागे अशी काही मंडळी असतात जी संपूर्ण सोहळा तितक्याच आनंदात पार पडावा यासाठी झटत असतात, मेहनत घेत असतात. त्यापैकीच एक असलेल्या विश्वस्त अभिजित मोरेंशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. वारीमध्ये चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांसोबत अगदी शेकडो हजारावरती ट्रक असतात. काल एक घटना घडली, पण त्यानंतर सुद्धा वारीचं नियोजन कसं चालतं, वारीमध्ये चालणारे लोक किती वाजता सुरुवात करतात, वारी निघायची म्हटलं तर ती जरी तुम्हाला पहिल्या दिवशी दिसत असली तर त्याच्या मागे एक प्लॅनिंग असते. ते कसं असतं? मी सध्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आहेत आणि पालखी सोहळ्याचे विश्वस्त अभिजित मोरे माझ्यासोबत आहेत. दादा, वारीमध्ये कशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं असतं? म्हणजे चालणाऱ्या लोकांसाठी काय सूचना असतात, वाहनं असतात विशेषतः, कारण वाहनाशिवाय वारी होत नाही. त्यांचं साहित्य आहे, जेवण बनवणारी मंडळी आहे. तर काय नेमकं या घटनेनंतर काही सूचना दिल्यात का, किंवा काही चर्चा होते? रामकृष्णारी संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकाळा पंढरीचा. जगद्गुरु तुकोबारायांचा आणि माऊलींचा पालखी सोहळा ज्यावेळेस पंढरपूरकडे मार्ग होत असतो, हे दोन्ही सोहळे हे अत्यंत भव्यशाली सोहळे आहेत. या सोहळ्यामध्ये साधारण 3.5 ते 4 लाख समाज हा चालत असतो आणि हा एक चालता बोलता प्रपंचच आहे आपण असं म्हणावं लागेल. कारण आपल्या घरी जर 5 आणि 10 लोकांची संख्या असेल आणि त्या घरात जर 10 लोक आली अचानक एक्स्ट्रा, तर एक कोलमडून जाते व्यवस्था. तसा हा जो 4 लाखाचा समाज आहे हा 1000-2000 लोकसंख्येच्या गावामध्ये विसवतो. तर तुम्हाला रात्रीचं जर तुम्ही पाहिलं की सगळ्यांचं एक सेपरेटच विश्व निर्माण झालेलं असतं. त्याच्यामुळं सोहळ्यासोबत आहे ना सर्व म्हणजे ज्या ट्रक्स चालतात किंवा ज्या गाड्या जे वाहनं चालतात, तर ह्याच्यामध्ये संपूर्ण आमच्या सोहळ्याचं आता तुम्ही पाहू शकता, सोहळ्याचं पूर्ण व्यवस्थापन असतं. त्याच्यामध्ये भांडी असतात, त्याच्यामध्ये रात्रीच्या मुक्कामाचे टेंट असतात, पावसा पाण्यापासून संरक्षणासाठीचे सगळे उपकरणं असतात. आणि ही एक गरज आहे वारकऱ्यांसाठी. म्हणजे थोडक्यात आपलं घरच आहे चालतं बोलतं, आणि ह्याला पर्याय दुसरीकडे काही नसतोय. त्याच्यामुळे हे सोबत ठेवावं लागतं. जर राहिला प्रश्न, काल काही गोष्टी घडल्या, खूप दुःखद घटना घडल्या. आम्ही संस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली रात्री. आणि आमच्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये काल समाज आरती झाल्यानंतर आम्ही श्रद्धांजली वाहून आमच्या सर्व दिंड्यांना एक सूचना केलेल्या आहेत की आपण आपल्या सर्व ड्रायव्हर लोकांच्या दिंडीमधील जेवढ्या वाहनं आहेत प्रत्येक ड्रायव्हर लोकांची मेडिकल टेस्ट करून घ्या. जर कोणाला काही त्रास होत असेल तर ड्रायव्हर चेंज करा. प्रत्येकाकडे लायसन आहे का पहा. आणि वारकऱ्यांना सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत की शिस्तीमध्ये चाला. शिस्त सोडून दिंडीच्या बाहेर, वारकरी शिस्तीतच आहे आमचे, पण आम्ही आमच्या सूचना परत एकदा केल्यात. आणि झालंय काय माहिती आहे का साहेब, आता सोहळ्यामध्ये जर 4 लाख लोकसंख्या आमच्या 400 दिंड्यांची असेल तर 1 ते 1.25 लाख हा मोकळा समाज सोहळ्यासोबत चालतोय. हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. पण शासनाने रस्ते मोठे उपलब्ध करून दिलेत. जो आमचा दिवाळंदी आणि पंढरपूर हे जे पालखी मार्ग विकसित करून दिलेत, 6 पदरी पालखी मार्ग आहेत. त्यामुळं आपण शासनाकडे अजून काय वेगळ्या अपेक्षा करणार आहे? राहिला प्रश्न, काही गोष्टी घडतात त्या नाही घडल्या पाहिजे, त्या आपण इथून पुढे काळजी घेऊ. सगळ्या वारकऱ्यांनी काळजी घेऊ. ड्रायव्हर लोकांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. 3 आठवड्याचा एकूण सगळा आपला आषाढी वारीचा दिनक्रम असतो. पहिला आठवडा आपण आता पार करतोय. पण मला आठवतं की मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी प्रस्थानाला देहूमध्ये पोहोचलो त्यावेळेस फार भयावह परिस्थिती होती. तिकडे इंद्रायणी नदीला पूर आला होता. प्रशासनाकडे प्रबंध घालण्यात आले होते. वारकऱ्यांना पुण्यात थांबायला आलं होतं. आणि एकूण बाहेर पडलो की वातावरण बदललंच. अहो, ते उगाच म्हणतात का हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे पांडुरंगाचं जे महत्व आहे, एवढे वारकरी जे आपण म्हणतो पंढरीकडे जातात, कोणत्या श्रद्धेने जातात, हीच तर ताकद आहे. ते एक गाणं होतं बघा मध्ये, अलीकडे ये मला पलीकडे नाही पांडुरंगा, नाही का, नदी भरली चंद्रभागा. मग त्या दिवशी ज्यावेळेस माऊली देहूला पूर परिस्थिती झालती, पण देहूचे पूल हे नवीन कालानुरूप नवीन केलेले आहे, त्यामुळे ते पाण्याखाली नव्हते. गावात थोडंसं पाणी साचलं होतं तरी आम्ही आवाहन केलं की वारकऱ्यांनी रिस्क घेऊन देहूमध्ये येऊ नये, पुण्याच्या पुढे यावं. तर सोहळा तुम्ही पाहताय पुण्याच्या पुढे काय विश्व निर्माण झाले. पण माऊलींकडं जे जुने पूल आहेत नदीचे ते पूर्ण पाण्याखाली होते. तिथली परिस्थिती भयावही होती. पण आमच्या वारकऱ्यांनी जी पांडुरंगाकडे मागणी केली की बाबा आमची वारी कुठं खंड नाही झाला पाहिजे वारीमध्ये, त्यामुळं देवानेचा चमत्कार आहे असं म्हणता येईल. वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पाऊस थोडासा उघडीप झालाय. लोकांच्या पेरण्या झालेल्या आहे आमच्या शेतकऱ्यांचा, कारण आपल्या सोहळ्यामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे, तुम्हाला माहिती आहे. पेरण्या झाल्यात आणि लोक आता आनंदाने सोहळ्याकडे निघालेले आहेत. पाठीमागं कोणाचं लक्ष नाहीये. आणि मला नाही वाटत की पांडुरंग राया आमच्या सोबत असल्यामुळे आमच्या वारकऱ्यांना आम्हाला कसला त्रास होईल. ही भावना करतो सगळ्याच वारकऱ्यामध्ये. धन्यवाद दादा दादा. आणि हीच भावना घेऊन हे सगळे वारकरी आता आषाढी वारीला निघालेत. ऊन, पाऊस, थंडी असं कोणतीही गोष्ट या वारकऱ्यांना थांबू शकत नाही. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, पाटण.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या म्हणजे 15 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. लोणंदमध्ये या पालखीचा मुक्काम असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी लोणंद नगरी जी आहे ती पूर्ण सज्ज झाली आहे, सजली आहे. बाजार पटांगण मैदानावर माऊलींची पालखी मुक्काम करेल. त्यासाठी नगरपंचायत तसंच जिल्हा प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी कोकण, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविक इथे येतात, मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्यासाठी सुद्धा बॅरिगेटिंग करून दर्शन रागांची विशेष सोय करण्यात येते. तर विद्युत रोषणाईची कामं अंतिम टप्प्यात आहेत. याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या आगमनाच्यासाठी लोणंद नगरी आता सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळते. मी सध्या बाजार पटांगणावर आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर लोणंद नगरी सज्ज झाली आहे. 15 जुलैला माऊलींचे पालखीचं आगमन लोणंद नगरीमध्ये होणार आहे. माऊलींच्या स्वागतासाठी आता ही संपूर्ण लोणंद नगरी आणि बाजार पटांगण सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळते. लोणंद नगर पंचायत समितीच्या माध्यमातून विद्युत रोषणाई, लाईटची सोय, बॅरिगेटची सोय, त्याचबरोबर स्वच्छतेची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे, जेणेकरून वारकऱ्यांना कोणतीही समस्याला सामोरे जाऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. लोणंद नगरीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून आणि कोकणातून मोठ्या संख्येने माऊलींचे वारकरी या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. लोणंद नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होत असते, त्यामुळे पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्याचे 4ही मंत्री यांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केली. त्यामुळे लोणंद नगरी आता माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. लोणंदचा 1 दिवसाचा मुक्काम संपून ही माऊलींची जी पालखी आहे ती तरडगाव येथे जाऊन मुक्काम करेल. त्यामुळं आता या ठिकाणी जर पाहिलं तर हजारोंच्या संख्येनं माऊली आणि माऊलींची पालखीबरोबर येणारे वारकरी या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं प्रशासन देखील सातारा जिल्ह्याचं सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, लोणंद, सातारा. वारी ही केवळ चालणाऱ्या वारकऱ्यांचीच नसते, तर त्या वारकऱ्यांना कसलीही कमतरता भासू नये त्यासाठी राबणाऱ्या झटणाऱ्या सगळ्यांची असते. त्यात वैद्यकीय संस्थाही मागे नसतात. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद यांच्यातर्फे गेल्या 8 वर्षांपासून वारी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात. येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. यंदाही हजारो वारकऱ्यांची मोफत तपासणी केली गेली आणि त्यांना औषधही दिली गेली. यासह माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आज वेळ झाली. इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा ABP माझा.